नमस्कार. अत्यंत वाईट दिवस कालचा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. मथुर आणि बकासूर दोन्ही नंदी फायनलमध्ये नाहीत राहिले. जरी मथुर सामन्यात उतरला होता, परंतु जर पळाला असता तर निकाल कदाचित वेगळा असता. पण बकासूर, कोणाची नजर लागली माझ्या वाघाला, आणि बकासूरचा पैरा इथून पुढे कधीच सांगणार नाही आणि कोणी विचारूसुद्धा नका. बकासूरला आपल्या नजर लागली, पायऱ्याचीच नजर लागली मला वाटते. मित्रांनो, खरंच काय झाले, बकासूरची आपण मीच नव्हे सगळेजण चर्चा करतात, सगळ्यांना माहिती आहे. नको चर्चा करायला बकासूरच्या पायऱ्याची, आजपासून चर्चा कधीच करायची नाही. आपल्याला सप्तहिंद केसरी, डबल सप्तहिंद केसरी बघायचे बकासूर, परंतु लोकांच्या नजरा खूप वाईट असतात मित्रांनो. नजरच लागली आपल्या बाक्याला, आपल्या देवाला नजर लागली मित्रांनो. काल मैदानात होतो, व्हिडिओ बनवणं शक्य नव्हतं, खूप वाईट वाटलं. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मित्रांनो. काल मित्रांनो, काल बकासूरसोबत होतो मी. काल खाली बकासूरची गाडी पॉल झाली. गाडी फॉल होऊ द्या मित्रांनो, पण बकासूरला खरंच थोडं इथं लागलं, लय बेकार वाटलं मित्रांनो. अक्षरशः खाली माणसं रडत होती. बकासूरला म्हणजे नॉर्मल लागलं, एवढं मोठं नाही लागलं काय. म्हणजे कॅमेरे खाली बसवलेले असतात बघा, गाडी खालनं सुटली आणि अशी तिरकी गेली. तिरकी गाडीने अशी खाली वळाली, गाडी खाली कळक जो बांधलेला होता त्याला कळक मोडला, गाडी तिथं थांबली. बकासूरच्या थोडंसं इथं नॉर्मल लागलं, पण अक्षरशः मित्रांनो खरंच माणसं खूप रडली खाली. गाडी फॉल झालीबद्दल नाही, परंतु बकासूरची गाडी तिथं जाऊन म्हणजे थटली गाडी. अपघात होता तो वाचला, बाकी नाही काय. असे हिंद केसरी भरपूर होतील मैदानं, परंतु आपला बकासूर महत्त्वाचा आहे. आपल्याला नजर लागली वाघाला कोणाची तरी, कोणी काय केलं वाघाला आपल्या, काय समजणं झालं. मोठं मैदान आलं की तसं होतं, काय होतं काय कळणं झालं आपल्या देवाला. काल मैदानातच टाकणार होतो व्हिडिओ, पण नाही टाकले, म्हणलं दुसऱ्या दिवशी टाकावी. काय होते, खूप फॅन होते मैदानामध्ये, खूप लोक भेटले, खूप लोकांनी बक्षीससुद्धा दिलं आपल्याला काल मैदानात. असू द्या, असंच प्रेम द्या. परंतु खरंच खूप वाईट वाटलं मित्रांनो. एवढी चांगली गाडी, पैरा टॉपचाच होता मित्रांनो, हलका पैरा नव्हता. काय खूप कमेंट्स आल्या काल मला की पैरा हलका होता, काय पैरा चेष्टा नाही, पैरा मोठा होता. तुम्हाला माहिती आहे, भुंगा सैराटची गाडी या ह्यानेच रोखली होती, मल्हारनेच रोखली होती. आणि मल्हारला खरंच स्पीड आहे तर हाय म्हणायला लागेल. चुकी कुणाची, चुकी काय झाली याच्याबद्दल चर्चा करूया. आणि आजपासून मी सांगतोय तुम्हाला, आपल्या चॅनलवरती बकासूरचा पैरा कधीच येणार नाही, भला अंदाजित का सुद्धा, पण कधीच येणार नाही. आणि कोणी विचारूसुद्धा नाही मला, नकोच. बकासूरला नजर लागते आपल्या पैऱ्यांची. आणि मीच नाही, कुणालाच विचारू नका. एक मैदानात बघा काय होतं, वाघाला आपल्या माणसांच्या नजरा खूप वाईट आहेत, खूप वाईट आहेत. मी काल बघितलं, खूप लोक रडली काल. बकासूरची गाडी ज्यावेळेस थडकली तिथं कळकाला, त्या कळक होता त्या कळकाला, परंतु थोडंसं लागलं तर मुळशीट चोळत होत्या अशी इथं. परंतु बघा शेवटी बघा, त्या बैलावर लय जीव आहे माणसांचा. ते बैल आहे म्हणून ही शर्यत क्षेत्र बघतात लोक. ज्यावेळी तो थांबल, मला नाही वाटत की बैलगाडी शर्यत क्षेत्र एवढं कोण बघल. तर खरंच त्या बैलामध्ये काहीतरी आहे हो. मी काल आशीर्वाद घेतला आणि माझ्याकडून एक चुकी झाली की चप्पल काढायला पाहिजे होती, परंतु काय लक्षात नव्हतं आलं. मी पाया पडलो बकासूरच्या तिथं पुढं जाऊन, पण त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीन, कारण थोडीशी माझ्या लक्षात नाही राहिलं चप्पल काढायचं. त्याच्याबद्दल माफी मागतो. कमेंट्स एक आलेली मला, त्या कमेंट्ससाठी त्यांना एक
सांगितलं की बाबा सॉरी, काय कसं काय कालचा दिनक्रम सांगतो तुम्हाला. काल सकाळी 6 वाजता घरातून निघालो. तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ टाकल्या, मैदानात पोचलो 6:45पर्यंत. आपल्या घरापासून एक 12 ते सर्दी झाली आहे, समजून घ्या. धुरळा होता सगळा, आपल्याला ते मैदान नाही सहन होत. आता गेलो, आता तसंच कसं तरी हिंद केसरी मैदान आहे, माणसं काय म्हणणार, बसतो घरी टाकतो व्हिडिओ. याला हिंद केसरी मैदान असले तरी जाऊ वाटत नाही, काय नाही. माणसांच्यासाठी गेलो, फॅनसाठी गेलो. 6:45 वाजता मैदानात पोचलो. बैलांच्या व्हिडिओज वगैरे घेतल्या, कुठले बैल मैदानामध्ये आले, काय बकासूर काय गावलाच नाही पहिल्या व्हिडिओमध्ये. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भरपूर शोधण्याचा प्रयत्न केला, शेवटी सापडला त्या ठिकाणी बकासूर. गेलो, दर्शन घेतलं, तुम्ही बघितलं. दर्शन घेतलं, इकडं तिकडं केलं वाईच. बकासूर खाली पळाय निघाला, तुम्ही व्हिडिओ बघा जाऊन. ते व्हिडिओ घेतले, बकासूर खाली पळाय जाताना निघाला. खाली सुट्टीला उभा राहिला, सगळेजण होते तिथे. सुट्टीचा व्हिडिओ पण घेतला आपण, परंतु एक मोठा अपघात म्हणायचा एक टाळला. कारण की तुम्हाला माहिती आहे, गाडीला गती भरपूर होती आणि गाडी ही गुलालात राहणारी गाडी होती. 1 नंबरची गाडी आपण 1 नंबर करेल असं म्हणू शकत नव्हतो. परंतु काय होतं मित्रांनो, या बैलगाड्या शहरी क्षेत्रात कधी कुणाला कमी समजायचं नसतं आणि कुणी समजू पण नाही आहे. तुम्हाला माहितीच आहे, या बैलगाड्या शहरी क्षेत्रामध्ये कुणी काही करू शकतो. परंतु ही गाडी चांगली होती, मल्हार 11-11 आणि बकासूर देव. ही गाडी चांगली होती, जमलेलीसुद्धा गाडी चांगली. काय झालं, गाडीला स्पीड खूप भरपूर होतं, दोघांना बी तळातनं स्पीड आहे. ते स्पीड कंट्रोल झालं नाही आणि ते स्पीड कंट्रोल झालं नाही, त्याच्यामुळे गाडी थोडीशी तासात ओढली, बकासूरनेच ओढली. मित्रांनो, जे आहे ते सत्य सांगतो. आता सगळे म्हणतील की हा एक सत्य बोलतोय मी, बकासूरने गाडी तासात ओढली, त्याचं स्पष्ट दिसते. परंतु शेवटी बैल आहे, वाढणार शेवटी. त्याला आता त्याने तासात का ओढली याच्यापेक्षा त्याला आरामाची गरज होती. मित्रांनो, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, परवा दिवशी का 13व्या दिवशी बकासूर रायगडला गेला. तुम्ही बघितलं, पुणे टू रायगड किती प्रवास झाला बघितलं तुम्ही. तिथून बैल आला, तिथून बैल जेजुरीला गेला. त्याला थोडासा आराम करायला पाहिजे होता, दिला पाहिजे होता असं मला तर वाटते. तुम्हाला काय वाटते? आराम द्यायला पाहिजे होता. 2 दिवसानंतर हिंद केसरी मैदान आहे, बैल रायगडला जातो आहे, परतनं बैल इकडे जातो आहे, त्याच्यामुळे थोडंसं आरामाची गरज होती असं मला वाटत होतं मनाला. परंतु शेवटी आपण फक्त बोलू शकतो, फक्त त्याच्याबद्दल नाही. मला भरपूर जणांचे रात्री कॉल आले की बकासूरच्या पैऱ्याची चर्चा इथून पुढे करायची नाही, आता मामांनी सांगितले. त्याच्याबद्दल माफी मागतो आणि मामांचीसुद्धा माफी मागेन मी. आपल्याकडून बी कधी कधी पैरे जातात, एक अंदाजित जातात, परंतु अंदाजित जाऊन ते खरी कधी ठरतात. त्याच्याबद्दल इथून पुढे मामांना पण एक विनंती, इथून पुढे बकासूरचा पैरा कधी शेअर करणार नाही आणि शेअर केलासुद्धा जाणार नाही आपल्या चॅनलवर. बाकीचे कोण करतील काय माहीत नाही. आणि एक आपल्या फॅन्सला एक सांगतो, माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये व्हिडिओ चालू असताना बकासूरच्या कुठलंही असू द्या मैदान, त्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा जो आहे तो कधी सांगू नका आणि सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. माझा नंबर तर आहे सगळ्यांच्याकडे. हां, माझ्याशी बोलू शकता, कशी तब्येत आहे, बकासूरचं कसा गट काढला ह्याच्याबद्दल हां बोलू शकता, बकासूर कसा जिंकला काय. हां, आणि कोणाला बक्षीस पाठवतं, बक्षीस मला पाठवते ते मित्र, मी मला भरपूर काल बक्षीस पण पाठवले. आणि अजून जर कोणाला वाटत असलं, काम जर आवडत असेल तर पाठवू शकताय. 95 61 11 99 40वर माझा नंबर आहे. गुगल पे, फोनपे दोन्ही बी आहे. माझं काम आवडत असलं तर पाठवा. आणि माणसांनी भरपूर लोकांनी आता ज्यांनी अगोदर बक्षिसं पाठवली त्यांनीसुद्धा मला परत डबल पाठवले. ते म्हणलं डबल का हो? काय नाही, आम्हाला तुमचं प्रेम, तुम्ही बकासूरबद्दल प्रेम दाखवता, बैलगाड्या शर्यत क्षेत्राबद्दल प्रेम दाखवता, तेच आम्हाला आवडतं. आणखीन पाठवू तुमच्यासाठी असं सांगितले. असू द्या, शेवटी लोकांचं आहे प्रेम. परंतु मित्रांनो, आपल्या बकासूरला काल थोडंसं एक कळक थडकलं, इथं लागलं थोडंसं, पण नॉर्मल आहे. पण खरंच मोहिल शेठधुमाळ यांच्यासुद्धा डोळ्यामध्ये काल पाणी होतं. असं शेवटी का हिंद केसरी मैदान आहे, आपल्यापेक्षा त्यांचा तो काळजाचा तुकडा आपल्यापेक्षा. आणि खरंच माणसं खूप रडली खाली, वाईट वाटलं खरंच मित्रांनो. एवढा चांगला बैल गटालाच पराभव होतं आहे. परंतु असं मामांना एक विनंती आहे, त्याला हिंद केसरी ज्यावेळेस मैदान येईल त्यावेळेस आराम द्या. आणि फॅन्सला पण माझ्याकडून एक
तर मग माझ्याकडून एक फॅन्सने विनंती आहे, पैऱ्याची चर्चा कधीच करू नका बकासूरच्या. तेच थोडंसं कारण मला वाटते की असू शकतं. धन्यवाद.